नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुयोधिका चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका निर्भय देशभक्ताची या ठिकाणी महान व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहे। त्यांचं नाव आहे बाबू गेनू सईद। बाबू गेनू यांचा जन्म 1908 मध्ये पुणे जिल्ह्यातील महाळुंगे पडवळ या गावामध्ये झाला। एका शेतकरी कुटुंबात यांचा जन्म झाला। नंतर ते कामाच्या शोधात मुंबईला आले। त्या काळात महात्मा गांधीजींच्या स्वदेशीचा संदेश जोरात सुरू होता। बाबू गेनू यांनी परदेशी कपड्यांचा बहिष्कार केला। म्हणजे परदेशी कपड्यांच्या वापरासाठी बाबू गेनू यांनी विरोध केला आणि या विरोध करण्याच्या चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। 12 डिसेंबर 1930 रोजी परदेशी कपडे भरलेला एक ट्रक त्यांनी अडवला आणि त्याच्या समोर निर्भयपणे ते उभे राहिले। दुर्दैवाने तो ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले। परंतु त्यांच्यामुळे आज आपल्याला त्यांच्या बलिदानाची किंमत आपल्याला कळाली पाहिजे। परदेशी कपडे वापरू नये आणि आपले स्वदेशी कपडे वापरावे म्हणून त्यांनी स्वतःचा जीव गमावला। त्या ट्रक समोर उभे राहिले आणि त्या लोकांनी त्या ट्रकने चिरडून टाकले। इतके निर्दयी त्यावेळेसचे ब्रिटिश सरकार होते। तर त्यांच्या बलिदानामुळे देशभरामध्ये स्वदेशी चळवळीला नवीन प्रेरणा मिळाली। बाबू गेनूंचे जीवन आपल्याला देशभक्ती, धैर्य आणि त्यागाची शिकवण देते। आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं आणि तरुण पिढीला प्रेरणा दिली जाते। आणि अशी तरुण पिढीला प्रेरणा मिळावी म्हणूनच मी आपल्या सुयोधिका चॅनलमध्ये असे वेगवेगळ्या महान व्यक्तिमत्वांची माहिती आपल्याला सांगत असते। तुम्हाला जर ती आवडली, माझा व्हिडिओ थोडाही आवडला तरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा। कॉमेंट्समध्ये तुमच्या सूचना तुम्ही सांगू शकतात। धन्यवाद। जय हिंद।